चंद्रपूर महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासनाच्या आदेशानुसार सेवेत सामावून घेण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी संबंधित वारसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पात्र असूनही अनेक वर्षांपासून नियुक्तीपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी 22 जून 2026 पासून महानगरपालिका कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती देण्याबाबत शासनाने स्पष्ट आदेश जारी केलेले असतानाही मनपा प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. अनेक वारसांनी आवश्यक कागदपत्रे सादर करूनही त्यांना न्याय मिळालेला नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात आंदोलकांनी मनपा प्रशासनाला निवेदन सादर करून तातडीने नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी केली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून ठोस निर्णय घेतला जात नसल्यामुळे आता उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. नियुक्ती द्या, नाहीतर मनपाच्या दारात आमचे मृतदेह उचलावे लागतील, असा संतप्त इशारा आंदोलकांनी दिला आहे. तसेच उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास किंवा आंदोलकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी चंद्रपूर महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील, असा गंभीर इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान या आंदोलनामुळे मनपा प्रशासनासमोर नवीन आव्हान उभे राहिले असून उपोषणापूर्वी प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय घेतला जातो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सफाई कर्मचाऱ्यांचे वारस व कर्मचारी चंद्रपूर यांच्या वतीने सफाई कुली आणि सफाई रेजा सफाई कामगार यांच्या वारसा हक्क नोकरीकरिता लाड कमिटी अस्तित्वात आहे आणि त्या अनुषंगाने 24 फेब्रुवारी 2023, 13 ऑक्टोबर 2024 आणि 28 जानेवारी 2025 ला शासन निर्णय अस्तित्वात असताना चंद्रपूर शहर महानगरपालिकेने 12/8/1975 ते 23/2/2023 या कालावधीत मनपा अभिलेखात अर्ज दाखल केलेला नाही म्हणून अशी बेकायदेशीर नोटीस देऊन सर्व वारसांना नोकरी नाकारलेली आहे. त्या अनुषंगाने आज या बेकायदेशीर नोटीस विरोधात आम्ही आज 22 जून 2026 पासून आंदोलनाला बसलेलो आहोत. जेव्हापर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तेव्हापर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. आमच्या सर्व मागण्या याप्रमाणे आहे की जे नोटीस देण्यात आलेले आहे ते बेकायदेशीर नोटीस तात्काळ रद्द करण्यात यावे आणि दुसरे असे की जे 45 वर्ष बाद होत आहेत त्यांना तात्काळ आमरण उपोषण दरम्यान नियुक्तीपत्र देण्यात यावे. तिसरे असे की ज्या शैक्षणिक अहर्तीनुसार ज्यांचे शिक्षण झालेले आहे त्यांना वर्ग 3 मध्ये समाविष्ट करण्यात यावे, नोकरी देण्यात यावी. चौथे असे की ज्यांचे म्हणजे ज्येष्ठता यादी सेवा ज्येष्ठता यादी हे नोटीस बोर्डावर प्रकाशित असून त्या पद्धतीने प्रकरण आपल्या रिक्त पद असलेले रिक्त पदी निकाली काढण्यात यावे. यासाठी आम्ही आमरण उपोषण करतो. जेव्हापर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तेव्हापर्यंत आम्ही मागे हटणार नाही. न्याय द्या, आम्हाला हक्क द्या, आमचा हक्क आम्हाला द्या. धन्यवाद. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.